तर आपण मॅच पाहताय गोपी 11 ठाणे आणि त्यांच्या विपक्षात धनबिन 11. चार ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीम ओपनिंग प्लेयर श्रेयस सिंदुलकर आणि त्याच्या सोबतीला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. योगेश आणि आपण श्रेयस सिंदुलकरला पाहताय. बॉलिंग मार्कवर बॉलर सुजित. पहिला बॉल बॅटची कडा. लाऊड आपे सुद्धा मॅच मध्ये होतीये. फलंदाज बाद श्रेयस सिंदुलकर गोल्डन डकचा शिकार. बॉलिंग मार्कवर आपण योगेशला पाहताय. थोडंसं कन्फ्युजन होतं. न्यू बॅटर इन ॲट नंबर 2 वर नरू. चांगली बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली आहे. योगेशचा नेक्स्ट बॉल आउटसाइड इलेस्टम. एस सिटीचा वाईड बॉल. पंकज गोंदलीला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय. स्ट्राईक एंडवर बॅटर नरू. बॉलिंग मार्कवर आपण बॉलर योगेशला पाहताय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या 2. योगेशची चांगली बॉलिंग आपण पाहताय. हा बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. बॅट आधी स्पिंग झाली. बॉल थोडासा लेट आला. याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3. एक विकेट लॉस. श्रेयस सिंदुरकर बाद झालेत. तदनंतर आपण बॅटिंग करताना नरूला पाहताय आणि त्याच्या सोबतीला पंकज. 4 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आणखी एक वाईड बॉल. व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ. एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 4. चांगली मॅच नक्की रंगेल. डू ऑर डाय मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच अशी रंगताना आपण पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल मिड विकेट मध्ये कॅचची संधी. अगदी थोडासा बॉल पुढे पडला. चांगले एपट आपण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहताय. एक धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना धावसंख्या 1च्या मध्ये जाऊन पोहोचते. टीमची टोटल 5. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 4. ला बॅटर आता नरू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. पुन्हा एक सिंगल. गोपी 11 ठाणे आणि धनबिन 11 यांच्या दरम्यान रंगत असताना अफलातून मॅच. डू ऑर डाय मॅच. जो जिंकेल तो पुढे जाईल. जो हारेल तो घरी. अशाच पद्धतीची मॅच मैदानामध्ये रंगतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. पुन्हा एकदा व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 6. खरं तर मॅचचा विचार केला योगेश यांच्या बॉलिंगमधलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावसंख्या या मॅचमध्ये ते खर्च करतायत. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण मॅचमध्ये नक्की असेल.
शॉर्ट ट्रॅकर बॉल आता पनिश केलंय. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. वाघाची दहाड फोडला पहाड आल्या 6 षटकार. चांगली बॅटिंग टिटपॉट टॅट जसंच तसं प्रत्युत्तर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर नरू देतोय. 6 धावा मिड विकेट रिझन मध्ये बॉलला फेकून दिलं. 6 धावांसाठी बॉल फरार. 6 धावा आल्या. 6च्या मध्ये धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे. 12 धावसंख्या धावपलकावर. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर गोपी 11 ठाणे टीमची 12. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. दोन्ही टीम मॅच मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्की करतील. आत्मविश्वासाने जिद्दीने आणि चिकाटीने खेळ दोन्ही टीमला करायचा आहे. आता बॉलिंग मार्कवर आपण पाहत आहे धारावी एक्सप्रेस. सचिन नाईक सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल. पुन्हा एकदा बॉल आपण पाहिला तर चांगली लेंथ होती, चांगली लाईन होती. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग सातत्याने करत असतात आणि या टुर्नामेंटमध्ये पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सुरेख खेळ त्यांचा राहिला आणि या मॅचमध्ये सुद्धा बॉलिंग करत असताना दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला बॉल फेकलाय डॉट. पुन्हा एकदा अतिरिक्त गती बॉलवर पाहायला भेटली. थांबून ठेवलंय बॅटरला. चांगली बॉलिंग, सुरेख बॉलिंग. आत्मविश्वासाने खेळ मैदानात सुरू आहे सचिन नाईकचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे. 12 धावा. 2 बॉलचा खेळ समाप्त दुसऱ्या ओव्हरमधला. तिसरा बॉल आता पाहू शकाल. आणखी एक चांगला बॉल. 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउंडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे पंच. ऑनफिल्ड जो डिसिजन तुम्ही डिस्कस करून द्यायचा आहे. नक्कीच 1 बाउंडचा इशारा. 1 बाउंस या ठिकाणी बॉल देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. 3 बॉल निर्धाव आतापर्यंत फेकले सचिन नाईकने. कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. धनबिन 11च्या माध्यमातून चांगली बॉलिंग. फुलटॉस बॉल. आता पाईन लेग रिजन मध्ये एक लॉफ्टी स्ट्रोक नक्की आला परंतु एकच सिंगल. 1च्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे गलत बात है. अरना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल लढणं सिकोने लढावं लागेल या मॅचमध्ये गोपी 11 ठाणे टीमला. कारण धावसंख्या स्कोर बोर्डवर आता उभी होत नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाबेच्या मतीने वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोचली 13. चांगली बॉलिंग बॉलर सचिन नाईकची आपण पाहताय. मन जिंकणारी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. परंतु तशाच तसं प्रत्युत्तर द्यायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं आता गरजेचं असेल गोपी 11 ठाणेला. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. थोडंसं स्ट्रगल आता मॅचमध्ये पंकजचा आपण पाहताय. संघर्ष या मॅचमध्ये चालू असताना बॅटरचा. पण तो क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कधी कोणी जिंकू शकतं. 1 बॉल शिल्लक दुसरा स्पेलमधला. आणखी 1 बॉल चांगला. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या स्कोर बोर्डवर. 1 विकेट लॉस गोपी 11 ठाणे. 12 बॉल महत्त्वपूर्ण मॅचमध्ये नक्की असतील एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. चांगली धावसंख्या जर उभी करायची असेल तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी आता या मॅचमध्ये गरजेची असेल. परंतु चांगलं षटक आपण पाहिलं सचिन नाईकचं तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली मॅचमध्ये. चांगली बॉलिंग. एक्सपिरियन्सचा वापर आता मॅचमध्ये करणं गरजेचे असेल.
गोपी इलेव्हन ठाणे टीमसाठी 14 धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी झाली आहे. नरूवर जबाबदारी नक्की आता मॅच मध्ये वाढली जाईल. स्ट्रायकिंगला आपण नरूला पाहाल, सुरेश पारधीला आपण पाहाल तिसऱ्या स्पेल मध्ये. सुरेश पारधीला आपण पाहताय राईट आर्म राऊंड विकेटने ते सज्ज होत आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14, 1 विकेट लॉस. गोपी इलेव्हन ठाणे 4 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावसंख्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या 2. अशा पद्धतीने 14 धावा धावपलकावर. 4 ओव्हरची मॅच असेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 14. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन नाईकच्या आल्या 2. 14 धावसंख्या धावपलकावर आपण पाहू शकाल. 1 विकेट लॉस श्रेयस सिंधुरकरच्या माध्यमातून. चांगला बॉल, परंतु लाईन चेक करावी लागेल. अंपायरचा डिसिजन एस सिटीचा वाईट बॉल. वाईटच्या मध्ये धावसंख्येत हालचाल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 15. थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आपण पाहिला. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव नक्की प्राप्त होईल बॅटरला. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 16 धावा. गोपी इलेव्हन थोडासा संघर्ष आता मॅचमध्ये करते. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. तोच मार्ग आता स्वतःला निर्माण करायचा आहे मॅचमध्ये गोपी इलेव्हन ठाणेला. पुन्हा एकदा वाईटच्या मध्येने धावसंख्येत पुन्हा वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. 17 धावा तर आतापर्यंत झालाय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण बॉलर सुरेश पारधीला पाहताय. 3 धावा त्याने आतापर्यंत स्पेलमध्ये खर्च केला आहेत. 2 वाईटच्या मदतीने 1 डिक्लेअर स्वरूपामध्ये. आणखी 1 बॉल. पुन्हा एकदा लाईन चेक. पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक वाईट आता बॉलर टाकत असताना मॅचमध्ये थोडंसं दडपण. हल्ल्यावर प्रतिहल्ला करायचा असेल तर चांगल्या प्रकारची बॅटिंग एका बाजूला चांगल्या प्रकारची बॉलिंग. त्याच पद्धतीची मॅच. दिमागदार आयोजन, अविस्मरणीय स्पर्धा आणि त्यामध्ये रंगणारी अफलातून मॅच. स्लोवर पद्धतीचा बॉल बॅटवर पुरेपूर आला नाही. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मॅचमध्ये कंप्लीट. 2 धावेच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये. छोट्या चुका क्रिकेटमध्ये माग नक्की पडत असतात, परंतु जो हो गया सो हो गया. छोडो कल की बातें है पुरानी. आगे बढ़ना होगा इस मॅच में. आणि पुढचा विचार करून तुम्हाला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. कारण भूतकाळाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात ओळखलं जात नाही, तुमच्या वर्तमानाने तुम्हाला आयुष्यात ओळखलं जातं आणि तोच वर्तमान क्रिकेटमध्ये सिद्ध करायचा आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये 1 डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 21.
दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगले प्रयत्न चालू आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 21. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस नेहरूचा संघर्ष आता मॅच मध्ये आपण पाहताय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग आता सुरेश पारधी आपल्या टीमसाठी करत असताना आपण पाहताय. वाईटच्या स्वरूपामध्ये नक्की बॉलिंग त्याने केली, त्यानंतर आता कमबॅक आपल्या टीमसाठी नक्की करतोय. पुन्हा एकदा चांगली लाईन, परंतु लाईन पुन्हा एकदा खराब. पुन्हा एकदा वाईट. लाईन अँड लेन थोडीशी इम्प्रूव्ह करावी लागेल बॉलर सुरेश पारधीला. 1-1च्या मदतीने धावसंख्येत हलवार पद्धतीने वाढ होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 22. 22 ऑन स्कोर बोर्ड. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा टॉप एज. कॅचची संधी फॉलो थ्रो मध्ये. सुरेख कॅच. सुरेश पारधीने घेतली आहे झेल. फलंदाज नेहरू बाद. विकेटचं पतन. शेवटचा एक बॉल राजेश सुरेश पारधीच्या स्पेलमधला. शिल्लक धावा फक्त केलेत आतापर्यंत. खर्च 7. 22 वर 2 अशा पद्धतीचा स्कोर बोर्डवर आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. tenniscricket.in माध्यमातून स्पर्धा प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक मनामनामध्ये पोहोचवली जाते. गोपी 11 ठाणे, धनबिन 11. ओपन हाफमध्ये रंगतदार मॅच. न्यू बॅटर आता मैदानात दाखल. मतीन. सुरेश पारधीचं कौतुक करावं लागेल, कारण वाईट खूप सारे टाकल्यानंतर चांगली बॉलिंग त्याने मॅच मध्ये केली आहे. आता स्लोवर 1, परंतु पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा वाईटच्या मदतीने धावसंख्येत वाढ. बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. नक्कीच पेअर डिलिव्हरी असेल. चांगला बॉल होता सुरेश पारधी यांचा. डॉट बॉलची सांगता होईल. 22 धावसंख्या स्कोर बोर्डवर. 18 बॉलचा खेळ समाप्त. 6 बॉल शिल्लक मॅच मधील पहिल्या इनिंग मधले. सहा बॉल मॅच मध्ये महत्वपूर्ण नक्की असतील. बॉलिंग मार्कवर बॉल सहमत कडू. चांगली बॅटिंग या बॅटरची सुद्धा राहिली आहे. बॉलिंग पर आता तो सज्ज होतोय. पंकज स्ट्राइक एंडवर. शॉर्ट ट्रॅकर बॉल मिड विकेट रिजन मध्ये. अलॉंग डी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुहास. योगेश पवारला आपण पाहताय. चांगली बॅटिंग योगेश पवारची सुद्धा आपण पाहिली पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर या मॅच मध्ये चांगली कामगिरी बॉलिंग करत असताना आपण पाहताय. धनबिन 11ची सचिन नाईकचं चांगलं षटक. आणि आता समर्थ कडू शेवटच्या स्पेल मध्ये. वाईटच्या मैत्रीने पुन्हा धावसंख्येत वाढ. एक्स्ट्राच्या स्वरूपात सातत्याने वाढ या मॅच मध्ये होत असताना आपण पाहताय. गोपी 11ला ऍडव्हान्टेज थोडासा भेटतोय. वाईटच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये. स्टँड अँड डिलेवर्ड. अप्रतिम स्ट्रोक. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉलला फेकून दिलंय 6 धाबांसाठी.
मतीन यांच्या बॅटमधनं 6 षटकार. नेक्स्ट मॅच बी लायन्स कटक आणि त्यांच्या विपक्ष भांडूप स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या सोबत जुडा. आपण पुढील मॅचचं लगेचच टॉस करतोय. बी लायन्स कटक आणि त्यांच्या विपक्षात भांडूप स्ट्रायकर्स. नेक्स्ट मॅच आणखी एक मोठी मॅच नक्की येईल, परंतु हे मॅच सुद्धा महत्त्वपूर्ण नक्की असेल, कारण दोन्ही टीम पहिल्या फेरीमध्ये जिंकून आल्यात आणि दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना एका समोर एक चांगला स्ट्रोक मिस टायमिंग नक्की झालाय, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल पाहू शकाल. बाउंड्री लाईन सीमा रेषा पार झालाय. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार मतींच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 2-6च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचतीये. पस्तीस धावसंख्या स्कोर बोर्डवर. 35 ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकार आता मतीनच्या बॅटमधनं 3 बॉलचा खेळ त्याने केलाय. चांगली बॅटिंग मतीन करतोय आपल्या टीमसाठी. एक सन्मानजनक स्कोर उभा करण्याचा प्रयत्न गोपी 11 ठाणे टीम करतीये. 35 धावा तर झाल्यात धावपलकावर. अजून 3 बॉल शिल्लक. शेवटच्या स्पेलमधले समत कडूच्या विरुद्ध चढवलेला हल्ला मतीनचा मॅचमध्ये पुनरागमन करतोय आपल्या टीमसाठी. आता थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बडा हिस्सा होते आणि परिवर्तन तुम्हाला करावं लागतं. बॉलिंगमध्ये व्हेरिएशन खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. लेग कटर बॉल फेकावे लागतं. आउट स्विंग इन स्विंग. 35 धावसंख्या स्कोर बोर्ड बसती रावली आहे. चांगला बॉल आता समत कडूचा डॉट. भांडूप स्ट्रायकरचा एखादा प्रतिनिधी आपण रिपोर्टिंग करा. संपर्क साधा आयोजकांसोबत. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला समत कडूचा मतीनच्या विरुद्ध. 5 बॉलमध्ये 12 धावा मतीन आतापर्यंत करतोय. पंकजला जर आपण पाहिला तर स्ट्रगल पंकजचा राहिला मॅचमध्ये. चांगली धावसंख्या तो उभी करू शकला नाहीये, परंतु मतीनच्या बॅटमध्ये 2-6 आलेत. आता शॉर्ट ट्रॅकर बॉलला पुल करत असताना पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल मॅग्निफिशंट स्ट्रोक. शेवटच्या बॉलवर 6 षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 41. 42 धावांचं लक्ष. येणारे 24 बॉल. नेक्स्ट मॅच भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षात बी लायन्स. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्ष बी लायन्स टक्कर. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण मुख्य मंचावर या. नेक्स्ट मॅचचा लगेचच टॉस केला जाईल. 42 धावांचं लक्ष धनबिन 11 समोर ठेवलंय गोपी 11 ठाणे टीमने. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षात आपण टीम पाहाल बी लायन्स टक्कर. आणखी एक मोठी मॅच ओपन अप मधील मॅच रंगत असताना आपण पाहाल श्री रामदास चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा. साईड बॉईज आणि भूषण पाटील. खूप सारी कष्ट आणि मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आणि खऱ्या अर्थाने स्वप्नात साकार होत असताना आपण पाहाल. सन्माननीय आदरणीय चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहताय. 42 धावांचं लक्ष धनबिन 11 समोर आपण पाहाल. 24 बॉल आणि बनवायच्या आहेत 42 धावा.
दोन्ही कॅप्टन बांडूप स्ट्रायकर्स बी लायन्स टक्कर दोन्ही कॅप्टन आपण मुख्य मंचावर लगेचच उपस्थित राहा. बी लायन्स कटक आणि त्यांच्या विपक्ष बांडूप स्ट्रायकर्स दोन्ही कॅप्टन आपण लगेचच मुख्य मंचावर उपस्थित व्हा. पुढील मॅचचा आपण करतो टॉस. त्रेचाळीस धाबांचं लक्ष असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावसंख्या नक्की आली. 24 बॉलमध्ये 43 धाबांचं लक्ष धनबिन 11 समोर. मॅचला उद्या सुरुवात. सेकंड इनिंग ऑन प्रोग्रेस. बॉलिंग मार्क पर बॉलर पंकजला आपण पाहाल. वैभव आणि योगेश पवार ओपनिंग पेयर सलामीवीर बॅटर. 24 बॉलमध्ये 43 धाबांचं आव्हान. स्लो फॉरवर्ड पद्धतीचा बॉल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव. पहिल्या बॉलवर श्री गणेशा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 धनबिन 11 टीमची. वैभवच्या बॅटमधनं एक सिंगल. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करत असताना आपण पंकजला पाहताय. नेक्स्ट बॉल. चांगला स्ट्रोक. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. पैकी होईपर्यंत एक सिंगल सक्सेसफुल. 2 धावा धावपलकावर. धनबिन 11 टीम वैभवच्या बॅटमधनं 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोचली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2. योगेश पवारला आपण आता पाहाल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला. रणजी पट्टू चांगला खेळ पहिल्या मॅचमध्ये त्याने सुद्धा पेश केला. अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. मॅच जिंकली. ही मॅच महत्त्वपूर्ण असेल. चांगला बॉल. चांगल्या टप्प्यावर बॉल फिरल्यानंतर कट झाला आणि डॉट बॉल येत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पंकजचं चांगलं षटक आतापर्यंत. 3 बॉल त्याने टाकले. 2 धाबा खर्च केल्या आहेत. आणखी एक बॉल. वाट बॉल. नाईस बॉल. सुंदर बॉलिंग पंकजची. समोरून फिरवण्याचा प्रयत्न करतोय योगेश पवारच्या विरुद्ध. चांगली बॉलिंग करत असताना आपण बॉलरला पाहताय पंकज. आणखी एक बॉल आता स्लॉट मध्ये होता ऑन साइडला. चांगला स्ट्रोक. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स होती रोप. रन्स मिळतील 4. चौकार. चारच्या मध्ये धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 6 धाबा. सेन्सिबल क्रिकेट पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न योगेश पवार आणि वैभवच्या माध्यमातून नक्की होईल मॅचमध्ये. कारण 43 धाबांचं आव्हान. 4 ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6.
बॅटची कडा डिक्लेअर स्वरूपामध्ये पुन्हा एक धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धाबा. चांगली बॉलिंग पंकजची राहिली. इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये नक्की केली बॉलर पंकजने. 7 धाबा फक्त आणि फक्त खर्च केल्या. अठरा बॉलमध्ये 36 धावसंख्येचं लक्ष आता पाठलाग करायचं आहे. 18 बॉलमध्ये 36 धावसंख्या बनवायची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला एका बाजूला रोखायची आहे. बॉलिंगमध्ये चेंजेस थोडे केले जातील. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलर दाखल होतील. मॅकला आपण पाहताय बॉलिंगसाठी ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला वैभव सज्ज. या स्पेलमध्ये अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट नक्की खेळला जाईल. पुढे टाकलेला बॉल बॅटवर पुरेपूर आला नव्हता. अलॉंग दी कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी धावत आलेत. बॉल फेकील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. 8 धावा धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते. आता स्ट्राईक इनला बॅटर योगेश पवार आणि त्याच्या विपक्षात बॉलिंग टाकण्यासाठी बॉलर मॅक. प्रत्येक ओव्हर आता महत्त्वपूर्ण मॅचमध्ये असेल कारण लो स्कोरिंग मॅच आपण पाहताय. परंतु रबर बॉलमध्ये लो स्कोरिंग मॅचसुद्धा हाय व्होल्टेज होतात. हाय व्होल्टेज मॅच ही सुद्धा होईल कारण दोन्ही टीममध्ये खूप मोठी क्षमता आहे मॅच जिंकण्याची. पुढे टाकलेला बॉल या ठिकाणी थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि चुकीचा परिणाम क्रिकेटमध्ये भोगावा लागतो. भेटतील 4 धावा. मिस फिल्डिंगवर चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचतीये 12. कुशल मुवमेंटला क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये परंतु चुकी झाली परिणाम भोगावा लागला. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 12. वाईड +1 2 धावेने धावसंख्येत वाढ. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 14 धावसंख्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. 1च्या मदतीने पुन्हा धावसंख्या सरकतीये पुढे. हलवार पद्धतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 15. सरजा झुक जायो मंदिर हर नदी व समझ आयो समंदरे. जीवन किस कर्मभूमी युद्ध बहुते लेकिन हर जंग जीत जाय वै सिकंदरे. नक्कीच पाणी पोचवायचं आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 15 विदाउट विकेट लॉस. 3 बॉल शिल्लक. दुसऱ्या स्पेल मधले बॉलर मॅकचे. योगेश पवार पुन्हा सज्ज. पुढे टाकलेला बॉल स्लॉट मध्ये आणि फेकून दिलाय. बॉल सीमारेषा पार नाहीये कारण घडलं काय उंची जास्त होती अंतर कमी. असं वाटलं होतं बॉल निघून जाईल सीमारेषा पार परंतु गेला नाही. घेतली एक सुंदर कॅच आणि फलंदाज बाद. चांगला स्ट्रोक नक्की होता योगेश पवार यांच्या बॅटमधनं. असं वाटलं होतं की बॉल सीमारेषा पार नक्की जाईल परंतु थोडंसं उंची जास्त होती अंतर कापू शकला नाही बॉल. याच अनुषंगाने ग्राउंडमध्ये घेतली चांगली कॅच आणि फलंदाज कुशल मुवमेंटला योगेश पवार होत आहेत बाद. 15वर पहिला झटका भेटलाय धनबिन 11ला. 14 बॉलमध्ये
थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं. चांगली बॉलिंग बॉलर करताना आपल्याला पाहायला भेटतोय मॅक. योगेश पवार बाद झाल्यानंतर न्यू बॅटर समर्थ. समर्थ कडू पुन्हा एकदा पाहू शकाल स्विंग अँड मिस. थोडासा संघर्ष आता धनबिन इलेव्हनचा सुरू होतोय. मॅचमध्ये कमबॅक केलं जात आहे. गोपी इलेव्हन ठाणे टीमच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण पंकजची पाहिली आणि तदनंतर मॅकने सुंदर बॉलिंग फक्त धावा खर्च केल्या ओव्हरमध्ये. सन्माननीय आदरणीय तन्मय पाटील आपण कृपया मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 15 आणि पावसाचं आगमन आता मॅच मध्ये झालंय. बारा बॉलमध्ये 28 धावसंख्येची गरज. कुशल मुवमेंटला महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण ओव्हर नक्की असेल बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. एका बाजूने महत्वपूर्ण बॅटिंग करायची आहे. 12 बॉल 28ची गरज. मॅच चांगली रंगली आहे. मॅचला मजा येते. पावसाचं आगमन सुद्धा होतंय. दिमागदार आयोजन आणि आयोजनामध्ये चालू असणारा ओपन हाफ मधील अफलातून मॅच. 12 बॉल 28. हो हो क्या बात आहे. पहिल्या बॉलवर यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. दांडी गुल फलंदाज बाद. वैभव बाद होत आहेत. कुशल मुवमेंटला चांगली बॉलिंग या मॅच मध्ये पुनरागमन गोपी इलेव्हन ठाणे करतीये. चांगली बॉलिंग पंकजची आपण पाहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅकने सुद्धा चांगली कामगिरी जबाबदारीने केलं आणि सिब्बान शेख नाशिकचा प्लेयर आपण पाहताय चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त सिब्बान शेखला होतीये. पहिल्या बॉलवर क्लीन बॉल केलंय बॅटर वैभवला. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सचिन नाईक. अकरा बॉल 28. ओ हो क्या बात आहे. तेज आणि तर्रार बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग सिब्बान शेखची आपण पाहताय. ॲडव्हान्टेज नक्की प्राप्त झालाय पावसाचा. स्किड बॉल होत असताना आपण पाहताय आता सिब्बान शेखचं चांगलं षटक. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल आलाय डॉट. जसजसे डॉट बॉल या मॅचमध्ये येतील तसतसं धनबिन इलेव्हनवर प्रेशर. षटकार चौकार येतील तसा गोपी इलेव्हनवर प्रेशर. प्रेशर हाय व्होल्टेज मॅच आता स्लॉटमध्ये होता. ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये सचिन नाईकच्या बॅटमधनं तडाका. 6 षटकार. हाई वोल्टेज मैच आता रंगती है. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला भी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना भी बाकी है. माना मुश्किल है लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ नहीं होता. अशक्य गोष्टी करायच्या शक्य मॅच मध्ये करतील का होतील का. अनेक सारे प्रश्नचिन्ह आणि प्रश्नांचं उत्तर क्रिकेटच्या मैदानात एका विरुद्ध एक. बेस्ट वर्सेस बेस्ट. नेक्स्ट बॉल. ओ हो क्या बात आहे. खांद्याचा पुरेपूर वापर या बॉलवर केलाय बॉलर सिब्बान शेखने. बाईच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त धनबिन इलेव्हनला आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलाय.
नक्कीच फेअर डिलेवरी, चांगला बॉल होता. बाईच्या स्वरूपात एक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. पुढे टाकलेला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु नशिबाने दिली साथ आणि बॉल निघून गेला सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. सिब्बान शेखच्या विरुद्ध चढवलेला हल्ला सचिन नाईकचा आता मॅच मध्ये पुनरागमन करून देतोय धनबिन 11ला. चांगली कामगिरी सचिन नाईकची आपण मॅच मध्ये पाहताय. पहिल्या बॉलवर नक्की विकेट प्राप्त केली होती सिब्बानने, त्यानंतर डॉट बॉल सुद्धा आला होता, परंतु त्यानंतर 2 षटकार आता बॅटमधून आलेत सचिन नाईकच्या. हा बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, थोडासा मागे टाकलेला बॉल. आता डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना बॉलर सिब्बान शेख. सहा बॉलमध्ये 15 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल आता महत्त्वपूर्ण मॅचमध्ये असेल, प्रत्येक स्ट्रोक सुद्धा महत्त्वाचा असेल, प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असेल. स्पर्धा तेवढीच महत्त्वाची आणि मॅच तेवढीच महत्त्वाची. 6 बॉल आणि 15 धावा. सहा बॉल 15 धावसंख्येची गरज. सक्सेसची जर्नी नॉट अ डिस्ट्रिक्शन. यू क्रिएट अ हार्डवर्क, यू गॉट अ सक्सेस. सक्सेस जर मिळवायचा असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. क्रिकेटच्या मैदानात मेहनत करावी लागेल आणि तीच मेहनत मॅचमध्ये कोण कशा पद्धतीने करेल. जोरदार पाऊस. ओ हो क्या बात आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक धावत आलेत आणि एक सुंदर कॅच. फलंदाज बाद. कुशल मुवमेंटला घेतली एक डॉली कॅच. फलंदाज समर्थ कडू होतील बाद. विकेट. नेक्स्ट मॅच व्ही लायन्स कटक आणि त्यांच्या विपक्ष भांडूप स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच भांडूप स्ट्रायकर्स व्ही लायन्स कटक यांच्या विपक्षात ही मॅच रंगली जाईल. दोन्ही कॅप्टन लगेचच आपण मुख्य मंचावर उपस्थित व्हा. पुढील मॅचचा आपण करतो टॉस. बॉलिंग मार्कवर बॉलर बाला. पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. दुसरा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी आणि आता मॅचमध्ये दुसऱ्या बॉलवर रनआउटच्या माध्यमातून विकेट. चार बॉलमध्ये 15 धावसंख्येची गरज. आता मॅचमध्ये षटकारांची गरज नक्की असेल धनबिन 11ला. मॅच चांगली रंगली, मॅचमध्ये खूप सारी मजा आली, परंतु याआधी घडलं त्याला महत्त्व नसेल. आता या मॅचमध्ये घडेल त्याला महत्त्व असेल, कारण 4 बॉल महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. आता मात्र सचिन नाईकच्या बॅटमधून आलाय स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलला पेंगून दिलंय सीमारेषा पार. षटकार. तीन बॉल 9 असं समीकरण मॅच मध्ये. काय मॅच रंगली आहे. अनेक प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय. चारही बाजूने प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटतायत. प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण मॅच मध्ये असेल. एका बाजूला बॉलरला हिरो बनण्याची संधी, एका बाजूला बॅटरला हिरो बनण्याची संधी, परंतु कोण बनेल हिरो प्रश्न असेल. प्रश्नाचं उत्तर येणारे 3 बॉल सांगून जातील. धावसंख्या बनवायची एका बाजूला 9, एका बाजूने करायची आहे डिपेंड. आता मात्र चांगला बॉल होता.
थोडासा मागे टाकलेला बॉल गोल्डन स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड झाला. तदनंतर डॉट बॉलची सांगता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल समावला. डॉट बॉल आलाय आता महत्वपूर्ण बॉल मॅच मधला. 2 बॉल 9. मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी उंच बॉल. कॅचची संधी आणि व्हॉट कॅच. कुशल मुवमेंटला खूप महत्वपूर्ण कॅच. सचिन नाईक होतील बाद. मॅच होती कुठे, मॅच गेली कुठे. 1 बॉल 9 ची गरज आता मॅच मध्ये. चांगली बॉलिंग अवन बालाची वाहिली. षटकार नक्की आला होता. मॅच मध्ये पुनरागमन झालं होतं, परंतु तदनंतर पुन्हा विकेट. चढ उतार मॅच मध्ये पाहायला भेटला. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल 9 धावांची गरज असेल. शेवटचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं 6 धावांसाठी आणि 3 धावांनी पराभूत होतीये धनविन 11. चांगला संघर्ष राहिला.